नमस्कार मैत्रिणींनो, आता आषाढ महिना सुरू आहे तर आपण एके दिवशी गोडपुऱ्या एके दिवशी तिखटपुऱ्या टाकल्या. म्हणलं चला आज आपण कापण्या करूया, आषाढ महिना स्पेशल गुळाच्या गोड कापण्या. तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे ना मी या वाटीनं सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर या वाटीनं मी 2.5 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि पाव वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्यात टाकायला हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आपली बडीशेप थोडीशी कढईत भाजली आणि उकळातच ओबडधोबड अशी कुटून घेतलेली आहे. आता हे जरा कोरडं साहित्य. आणि आता याच्यात ना मी तुपाचं मोहन कडकडीत मोहन गरम करून टाकणार आहे. तर इथं 2-3 चमचे तूप मी गरम करणार आणि याच्यात टाकणार. आणि आता याच्यासाठी गूळ आणि पाण्याचं प्रमाण ते परफेक्ट झालं पाहिजे, नाहीतर आपलं हे ना आपल्या कापण्या ना अशा वातड होतात, तुटत नाहीत, नाही तर कडक होतात. तर ज्या वाटीने 2.5 वाट्या कणिक घेतली ना त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला आहे. आणि हा गूळ ना मी किसून घेतला आहे. मी पुऱ्याला जसं केलं ना तसंच. मी गरम कधी करीत नाही, गरम पाण्यात कधी विरघळत नाही, त्याला वेळ जातो. गरम करा नंतर थंड करा. तर मग पण असं विरघळण्यासाठी ना गूळ किसून घ्यायचा. गूळ म्हणजे लगेच 5 मिनटात विरघळतो. तर 1 वाटी गुळाला 1 वाटी पाणी टाकलं आहे. आणि आता ना हे आपण गोडपुऱ्याच्या टायमिंगला कसं हे मिक्स केलं तर 5 मिनटात विरघळतो गूळ आपला. आणि हे पाणी आता आपण तयार करून घेऊ. आता हे पाणी तयार होते आणि तुपाचं मोहन पण मी गरम करते. आणि जर पाण्यात नाही बसलं तर आपण आणखीन वरून कणिक टाकू शकतो. आपण पुऱ्याला पण नंतर वरून अर्धी पाऊण वाटी टाकलं होतं. आपल्या कणकेवर राहताना किती पण सुरुवातीला 2.5 वाट्याच घ्यायची, लागलंच तर वरून अर्धी वाटी नंतर टाकायचं. तर आपलं तूप पण मी गरम करून घेतले. तुम्ही आता ना याच्यावर हे मोहन टाकते. हे चांगलं मिक्स करून घेते, पुसून घेते नंतर. आणि आता हे ना एक सगळं तूप आहे ना पिठाला चांगलं व्यवस्थित हे करून घ्यायचं, असं जोडून घ्यायचं. कोणी कोणी याच्यात खसखस टाकतं, पण आमच्या इकडं गावाकडे टाकत नाहीत खसखस, म्हणून मी पण नाही टाकत. तर मी तूप चांगलं आपल्या पिठाला मिक्स करून घेतले आणि गूळ पण आपला ना विरघळून घेतला मी पाण्यात. आता ना गाळणीच्या साहाय्याने गाळायचा, कचरा असतो म्हणून. तर थोडंसं राहतं, त्यात खडी असतात खाली. नंतर हे चहासाठी गुळाचा चहा करताना वापरलं तरी चालते. मी सर्व पाणी टाकले. आणि आता याच्यात आपल्याला लागलंच तर आपण वरून आणखीन कणिक टाकायची. आणि आता ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते गरम पाण्यात गूळ विरघळा, नंतर थंड करीत बसा, त्यात वेळ जातो. आणि असं गूळ खिसून आधीच ठेवला ना, आदल्या दिवशीच उद्या करायचं म्हणलं की मग लगेच 5 मिनटात हाताने नुसतं चोळलं की आपला गूळ मिक्स होतो. फक्त गूळ मऊ पाहिजे, जास्त कडक नसून, पण मग खिसायला वेळ लागतो ना म्हणून. तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण थोडंसं कणिक आणखीन आपल्याला लागत आहे. मी थोडीशी टाकते ह्याच्यात आणखीन. इथं घेतली अर्धी वाटी, पण पावच वाटी टाकते. आणि आता हे ना चांगलं मिक्स करून असा गोळा करून घेते. तर आपल्याला फक्त पाववाटीच वरून कणिक लागली. छान झाले, तुम्ही सॉफ्ट पाहू शकता, आपल्या लाटण्यासारखं परफेक्ट. म्हणजे हे लाटताना आपल्याला परत पीठ किंवा तेल काहीच लावावं लागत नाही. पीठ लावलं ना मग ते परत कापण्याच्या तेलात टाकलं की ते पीठ असं करपट होतात किंवा ते असं काळपट त्याला कलर येतो. म्हणून असं मळतानाच परफेक्ट मळायचं, म्हणजे त्याला काहीच न लावता ते लाटता यावं. तर 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी, पाव वाटी बेसन पीठ आणि 2.25-3 वाट्या कणिक लागली. आता कणकेवर असतं, पण तुम्ही 2.5 वाट्याच घ्या. कोणाकोणाला 2.5 वाटी पण परफेक्ट होतं. मला पाव वाटी एक्स्ट्रा लागलं. तर मग आता याची मी चपाती लाटली आणि चपाती लाटते. आता चपाती लाटताना काही दाखवित नाही तुम्हाला, व्हिडिओ मोठा होतो म्हणून. आणि मग कापण्या कट करतानाच दाखवते. घेतले आणि आता खाली काहीच टाकले नाही, कणिक नाही, तेल नाही, पिठीची कणिक म्हणा किंवा तेल काहीच नाही ना, असंच मी लाटून घेत आहे. आता
तर आपली चपाती लाटून घेतली मी. पीठ ते काही न लावता तुम्ही पाहू शकता त्याची जाडी अशी आपली भाकरी असते ना त्या ह्याची जाडी करायची. आणि आता आपण याच्या कापण्या कट करून घेऊ. तर आपण शंकरपाळ्या कशा कट करतो तशा आकारात कट करायच्या. पण शंकरपाळ्या छोटी साईज असते, कापण्याची मोठी साईज राहते. आधी उभे काप करून घ्यायचे. आपण शंकरपाळ्या चौकोनी करतो, पण कापण्या ना अशा डायमंड शेपमध्ये छान दिसतात. चौकोन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी पण करू शकता, पण अशा जरा तिरकस केले ना डायमंड शेपमध्ये होतात, त्या छान दिसायला पण छान दिसतात. हे साईडचं काढायचं, नंतर दुसऱ्या चपातीत टाकायचं कडायचं आणि मधलंच घ्यायचं. हे तर तुम्हाला एक दाखवते. आपली कापणी अशा प्रकारे. आता तेल गरम झाले, आपण तळून घेऊ. तेल गरम झालं की नाही म्हणून एक थोडीशी गोळी टाकून बघू. वर यायला लागली. आता मी ना गॅस आहे ना जास्त फुल गॅसवरचं तळलं तर वरून त्याला काळपट कलर येतो ना, आत तशाच तो पीठ राहतं म्हणून ना. आणि लय बारीक गॅसवर बी तळल्या की मग त्या वातड होतात, अशा कडक होत्यात. म्हणून ना मीडियम गॅसवर एकदा तेल गरम झालं की गॅस ना मीडियम करायचा आणि त्याच्यावर आपण एक सुरुवातीला टाकून बघू आपली कापणी. आपल्या तेलाच्या ह्याच्यासाठी नाही जास्त तेल काय आपलं गरम झालेलं नाही आहे, मीडियम आहे, जसं हवं तसं आपली कापणी फुगलेली दिसते. आपली काढून घेऊन आता मी आणखी टाकते. असाच कलर पण असाच पाहिजे. गॅस कमीच आहे माझा. असं खालचं अंगवरी करायचं. आपले कापण्या पण तळल्या त्या. मी आता अशाच प्रकारे सर्व कापण्या तळून घेते. तळल्यानंतरच आता शेवटी तुम्हाला दाखवते. तर आपल्या कापण्या तयार झाल्या. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर आणि एकदम मऊ झाल्या त्या, अशा कडक नाहीत ना, काय नाहीत. हाताने असं केलं की तुम्ही पाहू शकता त्याला आतमध्ये असे पदर सुटले आणि सुद्धा फुगलेल्या आहेत त्या. तर मग कशा वाटल्या तुम्हाला माझ्या कापण्या ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. बाय.